नमस्कार मंडळी. नाही, नाही, थांबा, थांबा. हे सगळं पुढे येणार आहे. खरं सांगते आपलाच चॅनल आहे. काय त्याच्यात लपवण्यासारखं काहीच नाहीये. आय-पी-ओ म्हणजे काय हा व्हिडिओ अख्खा शूट करून झालेला आहे. आता ह्याला आम्ही एक ठिगळ चिकटवतोय सुरुवातीलाच. कसलं ठिगळ आहे? कारण जेव्हा आम्ही व्हिडिओ शूट केला त्याच्यानंतर एक मोठी अनाउन्समेंट आली, की टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडवाली ही जी कंपनी आहे, ही कंपनी आय-पी-ओ घेऊन येत आहे. पण मी नंतर विचार केला, की आय-पी-ओ म्हणजे काय हेच माहीत नसेल, तर या कंपनीचा रिव्ह्यू करण्यात काहीच पॉइंट नाही. म्हणून मी तुम्हाला काय करते, की हा आय-पी-ओ म्हणजे काय हा व्हिडिओ आत्ता रिलीज करणार आहे आणि जर तुम्हाला या कंपनीचा रिव्ह्यू हवा असेल, तर तुम्ही मला कसं सांगू शकता? सिंपल लाइक बटन प्रेस करा. जर या व्हिडिओवरती मंगळवारपर्यंत 5,000 लाइक्स आले, तर मी टाटा टेक्नॉलॉजीजचा एक वेगळा व्हिडिओ बनवीन, जेणेकरून तुम्हाला अगदी रिअल टाईम बेसिसवरती एखाद्या आय-पी-ओचा कसा एनालिसिस करायचा, हेही तुम्हाला सोप्या पद्धतीत कळेल. नमस्कार मंडळी. काय मजेत ना? हो, मजेत तर तुम्ही असणारच. इनफॅक्ट आत्ता अगदी नाही 4-5 आठवड्यांपूर्वी किंवा अगदी जस्ट त्याच्या थोडंसं आधी एक अमेझिंग किस्सा माझ्या घरात घडला होता. तो काय झालं होतं मी तुम्हाला सांगते. मस्त मी ॲज युजुअल सकाळी पेपर वाचत होते. समोर टीव्ही लावला होता. शेअर बाजारवरच्या काही बातम्या चालू होत्या. माझा मुलगा मेघ आला माझ्या शेजारी आणि म्हटला, की "आई, हे जे समोर टीव्हीवरती या ज्या कंपन्या दिसतायत, ह्या सगळ्या स्टॉक मार्केटवरती असतात का?" म्हटलं, "हो." हे ऐकल्यावर 1 सेकंद तो थांबला आणि म्हटला, "पण आपली पण कंपनी आहे ना?" म्हटलं, "आहे की." तो म्हटला, "मग ती कधी लिस्ट होणार स्टॉक मार्केटवरती?" तर हा प्रश्न ऐकल्यावर मी पण स्वतः खूप हबकले होते, की एवढा लहान मुलगा 10 वर्षाचा, पण हे स्वप्न तरी बघू शकला, की आपली एक कंपनी आहे आणि ती स्टॉक मार्केटवर कधी जाणार. तर त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी पण नव्हतं आणि आजही नाहीये, की कधी आमची कंपनी स्टॉक मार्केटवर असेल का नाही. जर आली तर तुम्हाला गुंतवायला आवडतील का नाही पैसे गंमत म्हणून सांगा कमेंट सेक्शनमध्ये. पण जेव्हा त्यांनी हा प्रश्न मला विचारला, तेव्हा म्हटलं, "अरे, हा एक व्हिडिओ म्हणून चांगला नक्की बनवू शकतो." सो आजच्या व्हिडिओत आपण काय-काय बघणार आहोत, तर आय-पी-ओ म्हणजे काय? आय-पी-ओमध्ये गुंतवणूक कशी करायची असते आणि आय-पी-ओमध्ये जर गुंतवणूक केली तर दरवेळेलाच फायदा होतो का नाही? सो भरपूर गोष्टी नवीन शिकायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता आय-पी-ओ म्हणजे काय हे एक-एक एकदम सोप्या पद्धतीने शिकू. आय-पी-ओचा फुल फॉर्म आहे इनिशियल पब्लिक ऑफर. इनिशियल म्हणजे एकदम पहिल्यांदा. काय होतंय पहिल्यांदा? ऑफर केली जाते. लोकांना काय ऑफर केलं जात आहे? तर शेअर्स ऑफर केले जात आहेत. आणि लोकांना का ऑफर केले जातात असं का मी म्हणते? कारण मधला शब्द काय होता? तर पब्लिक. म्हणजेच कोणतीही कंपनी जेव्हा सर्वसामान्य लोकांना शेअर्समध्ये गुंतवण्याची पहिल्यांदा संधी देते, तेव्हा त्या कंपनीने आय-पी-ओ आणला असं म्हणतात. चेहऱ्यावर 12 वाजलेत अजून. ठीक आहे. एक वेगळ्या पद्धतीने हीच कॉन्सेप्ट शिकून घेऊया. आणि आलेत आपले चंदू साहेब. चंदूने त्याच्याजवळ असलेल्या बचतीमधून एक किराणा मालाचं दुकान सुरू करायचं ठरवले. कालांतराने दुकान छान चालू लागले आणि चंदूने अजून 1-2 शाखा उघडल्यात आणि त्याही चांगल्या चालू लागल्या. आता चंदूच्या मनात विचार आला, की महाराष्ट्रभर शाखा उघडल्या तर? पण त्यासाठी भांडवल कुठून आणणार? म्हणून तो गेला बंधूकडे आणि त्याने बंधूला हा विचार सांगितला. बंधूने लगेच होकार दिला आणि त्यांनी 50-50% भागीदारीमध्ये शाखा उघडल्या. त्याही चांगल्या चालू लागल्या. आता त्यांच्या मनात विचार आला, की भारतभर शाखा उघडल्या तर? जर भारतभर शाखा उघडायच्या असतील, तर त्यांना आणखीन भांडवल लागेल. पण ते आणायचं तरी कुठून? कदाचित यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे ऑलरेडी आहे. काय? करेक्ट. बँकेकडनं ते पैसे नाही का उचलू शकत? पण बँकेकडनं जर त्यांनी पैसे उचलले, तर बँक मात्र म्हणते आम्हाला व्याज पाहिजे आणि व्याज किती? तर जनरली 10 ते 12% व्याज तरी बँकेला द्यायला लागतं. आता बँक कंपनीमध्ये मालक होते का? तर नाही. बँक झाली देयक आणि देयकाला तुम्हाला नफा होऊ दे किंवा तोटा होऊ दे, तुम्हाला तेवढं व्याज तर द्यायलाच लागतं बँकेला. इथपर्यंत सोपं आहे. पण जर चंदू आणि बंधूला वाटलं, की नको बाबा, ते कर्ज दरवेळेला फेडायचं, तो व्याज दरवेळेला भरायचा, त्याच्या ऐवजी काही पर्याय आहे का? तर पर्याय हाच, की ते सर्वसामान्य लोकांकडनं पैसे उचलू शकतात. आणि ह्यालाच आपण मगाचपासून म्हणतोय आय-पी-ओ, इनिशियल पब्लिक ऑफर. ओके. आता याला नियम व अटी लागू खूप असतात. पण ह्याचा फायदा काय होतो बघा. काय झालं? हे सगळ्यांच्या मनात प्रश्न पडलेला आहे. काय प्रश्न पडलेला आहे? हे म्हणतात आम्ही पैसे तर देऊ तुम्हाला, पण आम्हाला काही व्याज मिळणार का नाही मिळणार? तर हे लोकं जे आहेत ना, हे कंपनीचे देयक होत नाहीत, तर हे लोकं कंपनीचे चक्क मालक होतात. त्याच्यामुळे त्यांना दर महिन्याला जरी व्याजाची परतफेड किंवा कर्जाची परतफेड नाही मिळाली, तरी कंपनी जेव्हा प्रॉफिट कमवेल, कंपनी जेव्हा म्हणजे कंपनीची जेव्हा भरभराट होईल, तेव्हा त्या प्रॉफिटमध्ये, त्या नफ्यामध्ये या लोकांचा शेअर असणार आहे. सो हे कंपनीचे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे देयक नाही, मालक झाले. मग तुम्ही म्हणाल मालक झाले तर कंपन्याचे जे काही महत्त्वाचे निर्णय असतात, त्याच्यात पण ह्यांना मतदान करायची परवानगी असते का? तर ह्याचं उत्तर आहे अर्थात हो. ह्यांना मतदानाची सुद्धा
पॉवर मिळते. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जेव्हा कंपनी चांगला नफा कमवते तेव्हा कंपनी म्हणू शकते की आम्ही तुमच्यासाठी डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. सो त्यांना अजून पैसे सुद्धा परत मिळू शकतात. आता जर तुम्हाला डिव्हिडंड म्हणजे काय माहिती नसेल किंवा IPOच्या रिलेटेड अजून डिटेलमध्ये शिकायचं असेल किंवा तुम्हाला खूप वेगळे प्रश्न पडले असतील, कदाचित तुम्ही ऐकलं पण असेल की निफ्टी, त्याच्यानंतर सेन्सेक्स, त्याच्यानंतर BSE, NSE, मार्केट ऑर्डर, लिमिट ऑर्डर, अनेक तुम्ही संकल्पना ऐकल्या असतील शेअर बाजाराबद्दल. सो या सगळ्या संकल्पना जर तुम्हाला अगदी सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप शिकायच्या असतील तर माझा बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट मराठीतनं कोर्स आहे ना, लगेच तुम्ही एनरोल करू शकता, कारण तुमच्यासाठी खास कुपन कोड पण दिलेला आहे. सो ज्ञानात गुंतवणूक करायला वेळ कशाला लावताय? आता IPO म्हणजे काय हे तर तुम्हाला कळालेलं आहे. पण एखाद्या कंपनीच्या IPOला तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर काय त्याची प्रोसिजर असू शकते? तर 2 वेगळ्या तुमच्याकडे पर्याय असू शकतात. पहिला पर्याय म्हणजे असा की तुम्ही एखाद्या बँकेचं, तुमच्याकडे जर ऑनलाईन बँकिंगचा ॲक्सेस असेल तर त्या बँकिंगच्या पोर्टलवरतीच जनरली IPOमध्ये अप्लाय करण्यासाठी तिकडे एक सेपरेट टॅब असतो. त्या टॅबवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही IPOला अप्लाय करू शकता. किंवा उदाहरणार्थ किंवा पर्याय नंबर 2 म्हणजे तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असेलच तर जनरली ब्रोकरच्या ॲपच्या द्वारे सुद्धा तुम्ही डायरेक्टली IPOला अप्लाय करू शकता. आता मी उदाहरण म्हणून झिरोदाचं तुम्हाला इथे एक दाखवते. तर तुम्ही जर बघितलं तर इथे एक सेपरेट बिड्स नावाचं तुम्हाला तिकडे टॅब दिसतो. त्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला आत्ता ऑनगोईंग IPOज म्हणजे आत्ता चालू IPOज कुठले आहेत ह्यांची एक यादी दिसते आणि शेजारी अप्लाइड नावाचा टॅब आहे जिथं तुम्ही जर ऑलरेडी अप्लाय केलेलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथं दिसत राहू शकतं. आता जर आपण थोडं पुढे गेलो तर तुम्हाला इथे दिसेल इथं सार टेलिव्हेंचर्स नावाची एक कंपनी आहे. तिथं मी अप्लायला क्लिक केलेलं आहे आणि इथं तुम्ही गेल्यावर एक इन्व्हेस्टर टाईप तुम्ही चूज करू शकता, इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर. ते झाल्यानंतर तुम्ही तुमचे UPIचे जे काही डिटेल्स आहेत ते भरा. तुम्हाला किती क्वांटिटीसाठी बिड करायचं आहे ते डिटेल्स टाका. तुमचं भाव तिकडं काय असेल तो टाका आणि सगळं झालं की शेवटी खालती सबमिटचं बटन असेल तिकडं स्वाईप राईट करा. बास, संपलं. चलो, आता तुम्हाला IPOमध्ये नक्की अप्लाय कसं करायचं असतं हेही कळालं. पण एक मिनटं, आत्ता मी ज्या कंपनीमध्ये उदाहरण म्हणून दाखवलं ते फक्त आणि फक्त उदाहरणच होतं. ह्याचा अभ्यास मी काही कंपनीचा नीट केला पण नाही. आणि जेव्हा केव्हा कुठल्याही कंपनीच्या IPOमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं असेल तरी तुमचा अभ्यास करा आणि मगच निर्णय घ्या. एखाद्या व्यक्तीने सांगितलंय म्हणून डायरेक्ट असं अप्लाय करू नका, ती चांगली प्रॅक्टिस नाही. सो आता तुम्हाला अजून एक वेबसाईट दाखवते, कारण मी तुम्हाला उदाहरण दिलं एका बँकेचं की बँकेच्या नेट बँकिंगमधनं तुम्ही कसं अप्लाय करू शकता. मी आता एका ब्रोकरचंही उदाहरण घेऊन सांगितलं. पण अजून एक तुम्हाला जर त्याचे अजून तपशील हवे असतील त्या कंपनीचे की नक्की कंपनी काय करते किंवा कंपनीचं ओपन डेट कधी आहे, IPOची ओपन डेट कधी आहे, क्लोज डेट कधी आहे, लिस्टिंग कधी होणार आहे, भरपूर तपशील किंवा त्यांचे फायनान्शियल्स काय आहेत, हे सगळं अजून एका वेबसाईटवरती मिळू शकतं. आणि त्याच्यासाठी मी आलेली चित्तोडगड.com वरती. ओके, सो इथे तुम्ही जर थोडं खालती गेलं, एक उदाहरण म्हणून मी आता घेतलंय, परत हे रेकमेंडेशन नाही. सेलो वर्ल्ड लिमिटेड IPO हे आता एक कंपनी आहे. ओके, सो तुम्हाला इथं पूर्ण त्याचे IPO डिटेल्स दिसतील की काय बरं कधी IPO ओपन होतोय, कधी क्लोज होणार आहे, त्याची लिस्टिंग डेट काय असणार आहे, त्याच्यानंतर त्यांचे जर कोण एम्प्लॉईज असतील त्यांना काही डिस्काउंट मिळणार आहे का, लॉट साईज काय आहे, सगळी माहिती तुम्हाला इथे मिळेल. सो कुठल्याही कंपनीचा IPO अप्लाय करण्याच्या आधी जी एक बेसिक तुम्ही इकडनं त्याचे तपशील बघू शकता. इथे इनफॅक्ट तुम्हाला थोडंसं मी या साईडला जर गेले तर तुम्हाला इथे टाइम टेबल पण दिसेल बघा. ओपन झाला होता 30 ऑक्टोबरला, क्लोज झाला 1 नोव्हेंबरला आणि क्लोज झाल्यानंतर 3 वर्किंग डेजमध्ये आजकाल कुठलाही स्टॉक लिस्ट होतो. आता तुम्ही म्हणाल 3 वर्किंग डेजमध्ये कुठे झालं, कारण इथं लिस्टिंग तर तुम्हाला 6 नोव्हेंबर दिसते. मी म्हटलं असं 3 वर्किंग डेज का, कारण बुधवारी क्लोज झाला, गुरुवारी पहिला दिवस, शुक्रवारी दुसरा दिवस, शनिवार रविवार सुट्टी असते आणि त्याच्यामुळे सोमवारी हा स्टॉक लिस्ट झाला. आता आपण बघूयात की एखाद्या कंपनीच्या IPOमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करायची ठरवली तर दरवेळेलाच फायदा मिळतो का, म्हणजे दरवेळेलाच मौका असतो का, काही वेळेला धोका पण होऊ शकतो. आता त्याच्यासाठी मी परत तुम्हाला घेऊन जाते चित्तोडगड या वेबसाईटवरती. आता इथे तुम्हाला IPOला ड्रॉप डाऊन करायचं आहे आणि तुम्हाला इथे परफॉर्मन्स ट्रॅकर दिसेल, इथे तुम्ही क्लिक करा. आता इथे आल्यानंतर थोडंसं मी खालती येते तर काय काय दिसतंय बघा तुम्हाला. इथं कधी लिस्ट झाली आहे, या ज्या कंपन्या आहेत या सगळ्या 2023 साली लिस्ट झालेल्या कंपन्या आहेत बरं का. तर किती तारखेला लिस्ट झालं, काय प्राईसला इश्यू केलं होतं, लिस्टिंग डेच्या दिवशी किती फायदा झालेला आहे, आजचा त्याचा भाव काय आहे आणि टोटल नफा झालाय का नुकसान झालेलं आहे. सो आता मी इथं प्रॉफिट और लॉसवरती परत एकदा क्लिक करते. बेसिकली मी उतरत्या क्रमात प्रॉफिट आणि लॉस घेते. सो तुम्ही बघितलं तर प्लाझा वायर्स लिमिटेड कधी लिस्ट झाला होता बघा, ऑक्टोबर 12, 2023 आणि त्या दिवशीपासनं आजपर्यंत तुम्ही इथं बघितलं तर इश्यू प्राईस होती 54 आणि आजचा भाव बघा 142 रुपये. सो टोटल किती फायदा झालाय बघा, 163% फायदा झालेला आहे.
असंच तुम्ही बघितलं तर सायंटला 140% फायदा आहे, सेन्को गोल्डला 135% फायदा आहे, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक म्हणून स्मॉल फायनान्स बँक आहे, तिथे 100% फायदा आहे. असं करत करत कारण उतरत्या क्रमात लावलेलं आहे. खालती आपण जर गेलो तर 1 डिजिटमध्ये पण आणि शेवटच्या या 3 ज्या कंपन्या आहेत तिथे मात्र नुकसान सुद्धा आहे. सो प्रत्येक वेळेलाच फायदा होतो का IPO मध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर? तर नाही. आता अजून आपण लेटेस्ट आत्ता आपण बघितलं 2023चं, तर आपण जाऊया 2022ला सुद्धा. इथं परत थोडंसं खालती येते, परत एकदा प्रॉफिट और लॉसवर क्लिक करते आणि परत एकदा करायला लागेल म्हणजे उतरत्या क्रमात प्रॉफिट दिसेल आपल्याला. हे केलं की तुम्ही बघा, ओहो, व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स लिमिटेड ही कंपनी होती. 24 मे 2022 साली लिस्ट झाली होती. इश्यू प्राइस होती ₹326 आणि आजचा त्याचा भाव आहे ₹1404. किती प्रॉफिट आहे बघा, 330% प्रॉफिट आहे. हरिओम पाईप म्हणून आहे, तिथे 308% प्रॉफिट आहे. केन्स टेक्नॉलॉजी आहे, 302% प्रॉफिट आहे. असं करत 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 आपण खालती आलो की काही इथपासून सुरू झाले बघा. युनिपार्ट्समध्ये 2% नुकसान आहे, कॅम्पस ॲक्टिव्हवेअरमध्ये सुद्धा नुकसान आहे. इव्हन तुम्ही असं खालती करत गेला तर अरे बापरे, AGS ट्रान्झॅक्टेक 65.33% नुकसान आहे. इव्हन LIC मध्ये सुद्धा नुकसान आहे, 35.95%. सो आय होप तुम्हाला हे नक्की कळालेलं आहे की कुठल्याही कंपनीच्या IPO मध्ये जर तुम्ही पैसे गुंतवायचे ठरवले तर दरवेळेलाच प्रॉफिट होईल असं नाही. आता अजून एक शेवटचा पॉईंट असा की जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीच्या IPOला अप्लाय केलं तर अप्लाय केलं म्हणजे दरवेळेलाच तुम्हाला अलॉटमेंट मिळते का? तर असं नाही. आता हे का, हे आपण पटकन समजून घेऊयात. आता एखाद्या कंपनीला लेटेस्ट 100 शेअर्स इश्यू करायचे असतील, ओके, आणि मागणी आली 150 शेअर्सची, तर मग आता होईल काय बघा. तुम्हाला सप्लाय आहे 100 शेअर्सचा, पण डिमांड आली आहे 150 शेअर्सची. सो प्रत्येक व्यक्तीला शेअर्स मिळणार नाहीत. इथं चक्क लॉटरी सिस्टीमप्रमाणे काही लोकांची निवड होते. तिथं म्हणजे असं काही नाही की ह्यांनी जास्ती पैसे दिले आणि कमी, रँडमली लोकांचं सिलेक्शन केलं जातं आणि त्यांना शेअर्स अलॉट केले जातात. सो जेव्हा कंपनीचे शेअर्स ओव्हर सबस्क्राईब होतात त्याला म्हणायचं ओव्हर सबस्क्रिप्शन. ओव्हर सबस्क्राईब झाले की सगळ्यांना शेअर्स मिळत नाहीत. अंडर सबस्क्रिप्शन झालं तर मात्र सगळ्यांना शेअर्स मिळतात. एक्झॅक्ट सबस्क्रिप्शन वगैरे फारच थिअरॉटिकल झालं, म्हणजे कंपनीने 100 शेअर्स विकायला ठेवले आणि बरोबर 100ची मागणी आली, हे जनरली होत नाही. ओके, सो आय होप तुम्हाला ओव्हर सबस्क्रिप्शन, अंडर सबस्क्रिप्शन हा सुद्धा एक फंडा पटकन कळालेला आहे. आणि याचबरोबर 3 नवीन फंडे आज आपल्याला कळाले आहेत. एक म्हणजे IPO म्हणजे काय आपण शिकलो, त्याच्यानंतर IPO मध्ये अप्लाय करायचं असेल तर कसं करायचं हेही शिकलो, आणि प्रत्येक IPO मध्येच फायदा होतो असं नाही हेही शिकलो. पण मग जेव्हा आपण कुठल्याही कंपनीच्या IPOला अप्लाय करायचं ठरवायचं असेल तर त्याचं विश्लेषण कसं करतात हे जर तुम्हाला शिकून घ्यायचं असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका. एक वेगळा व्हिडिओ बनवू, व्यवस्थित मोठा व्हिडिओ बनवू, जिथे एक 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 पॅरामीटरचं विश्लेषण कसं करतात हे तुम्हाला शिकवायला नक्कीच आवडेल. आणि कॉमेंट्स करायला लाजायचं कधीच नसतं का, कारण चॅनल माझा नाही आपला आहे.